सुप्रभातम. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती उपकारे. भूतांची दया हे भांडवल संता, आपुली ममता नाही देही. संत हे मनुष्यरूपी कमळांना विकसित करणारे सूर्यच आणि निखळ आनंदाची पखरण करणारे आनंदरूपी पारिजातकच. श्री महाराजांची आज्ञा प्रमाण मानून श्री गुरूंनी मोरटक्क्याच्या परमहंस आश्रमात 13 कोटी जपसाधना पूर्ण केली. प्रत्यक्ष श्री महाराज दर्शन आणि अनुग्रहाचा अधिकार प्रदाते झालेत. पुढं गोंदवल्याच्या वास्तव्यात श्री गुरूंनी रात्री निजण्यापूर्वी श्री महाराजांना प्रार्थना केली, हे कृपानिधाना, आपण मला केवळ नामस्मरणातच रमू द्या. मला इतरांना अनुग्रह देण्याचा अधिकार नको आहे. रात्रीच्या स्वप्न दृष्टांतात श्री महाराज त्यांच्या अंगावरून आपला अमृतहस्त फिरवते झालेत आणि म्हणालेत, बाळ श्रीरामा, अरे विधीचं विधान तुला रे कसं कळणार? अनुग्रह देण्याचा अधिकार आहे किंवा नाही ह्याचा तू विचार करू नकोस. केवळ आज्ञेचं पालन कर. तुला जे शरण येतील ना त्यांना अनुग्रह देत चल. माझे तुला आशीर्वादच आहे. आणि बाळा, गोंदवल्याची एकादशी झाल्यावर तुला पुनश्च नर्मदा किनारी जायचं आहे. श्री महाराजांची आज्ञा तर त्यांना ब्रह्मवाक्य होतं. गुरुमाय परिक्रमा निघाली. मजल दर मजल करीत दक्षिण तटावरील शूलपाणेश्वराच्या झाडीतील यात्रा संपल्यावर उत्तर तटावरील झाडीत ते प्रवेश करते जाहले. अंगावर फक्त एक छाटी, उपर्ण आणि कमंडलू एवढाच काय तो प्रपंच. झाडीतला दुसराही दिवस उगवला तरी देखील भिल्ल मामा लोक आपल्याला लुटायला कसे बरे आले नाहीत हा विचार त्यांच्या मनी घोळू लागला. हळूहळू संधी प्रकाश देखील लुप्त होऊ लागला. त्यांनी जाड सालींची लाकडं गोळा केली आणि धुनी प्रज्वलित केली. लाकडातून निघणाऱ्या चिंगाऱ्या फटफट उडू लागल्यात आणि त्यांचे वस्त्र जाळीदार बनवू लागल्यात. अर्थात श्रीगुरूंसाठी तो धुनी मातेचा ठिणगीरूपी प्रसादच होता. आपलं हे जाळीदार वस्त्र मात्र भिल्लमामा स्वीकारतील की नाही हा मात्र खेद त्यांच्या मनी होता. एव्हानं निशेचं साम्राज्य अधिक गडद झालं होतं. त्या निर्जन जंगलात नीरव शांतता पसरली होती. नर्मदा मैयाची आरती, श्रीगुरूंची आरती म्हटल्यावर त्यांनी साष्टांग प्रणिपात केला. श्री महाराज त्यांना बाळ श्रीरामा उठ असं म्हणून आवाज देते झाले. श्रीगुरूंनी प्रार्थना केली, दयानिधे, आपल्या दर्शनाशिवाय मनाची तृप्ती होत नाही. आपण आपले सगुण दर्शन द्या ना. अरे श्रीरामा, तुला दर्शन दिल्याशिवाय मला तरी कुठे चैन पडते रे. जा आता तू झोपी जा. बाजूला धुनी पेटलेलीच होती. मुखानं नामगंगा प्रवाहित होत होती. निद्रादेवी मात्र काही केल्या त्यांना वश होत नव्हती. आनंदानं नामस्मरण सुरूच होतं. रात्रीचे 2 वाजले असावेत. अर्धवट निद्रेत असताना त्यांच्या अंगावरून एका भल्या मोठ्या नागराजाची स्वारी गुदगुल्या करीत फिरत होती. हा नक्कीच सर्पाचा स्पर्श असावात हे त्यांनी अचूकपणे ओळखलं आणि ते ताडकन उठून बसलेत. त्या नागदेवतेकडे बघू लागलेत. नाग महाशयांना माणसांप्रमाणे मिशा होत्या आणि त्यांचे डोळे चांगलेच चकाकत होते. सद्गुरुनाथ महाराज की जय म्हणत त्यांनी नागदेवतेला साष्टांग नमस्कार घातला. सळसळ करीत ती स्वारी पुढं सरकू लागली. श्रीगुरु देखील त्या नागदेवतेच्या पाठोपाठ जाऊ लागलेत. त्या नागदेवतेनं घनदाट जंगलात प्रवेश केला. तिथं प्रचंड मोठी वृक्ष असल्यानं चंद्राची किरणं येण्यासाठी सुद्धा जागा नव्हती. अंधाराचंच साम्राज्य होतं. अहो आश्चर्य! आता मात्र
त्या नागोबांच्या दिव्यांगातनं प्रकाशाची किरणं बाहेर पडू लागलीत. सळसळ करीत ती नागराजांची स्वारी एका भल्या मोठ्या दगडी शिळेखाली दृष्टीआड झाली. श्रीगुरु त्या शिळेजवळच बसून नामाश्रय घेते झाले. नामघोषात ते अगदी रममाण झालेत. साधारणपणे 1 तासानंतर एक चमत्कारच झाला. शिळेजवळ एक महायोगी बसलेले त्यांना आढळलेत. अंधाराचं साम्राज्य असल्यानं कोण आहे हे काही त्यांच्या लक्षात येईना. त्या दिव्य महायोग्यांनी आता मात्र शिळेवरून आपले पाय खाली सोडले होते. चंदनाचा सुगंध परिसरात दरवळू लागला. योगी राजांच्या दिव्य देहातून पांढरी शुभ्र किरणं बाहेर पडू लागलीत आणि डोक्याच्या मागे एक प्रकाशमय तेजोवलय त्यांना दिसू लागलं. श्रीगुरूंचे अष्टसात्विक भाव उफाळून आले आणि ते थोडं निरखून बघू लागलेत. त्यांना जाणवलं हे महायोगी दुसरे तिसरे कोणी नसून आपले प्राणप्रिय श्री महाराजच आहेत. श्री महाराजांनी त्यांना आदेश दिला, बाळ श्रीरामा, खाली बस आणि माझ्या मागून श्रीराम जय राम जय जय राम ह्या तारक मंत्राचा उच्चार कर. 3 ते 4 मिनिटं श्री महाराजांनी श्रीगुरूंकडून श्रीराम जय जय राम ह्या तारक मंत्राचा जप करवून घेतला आणि नंतर आदेश दिला, बाळा, रामनाम प्रचाराचं कार्य तुला पुढेही चालू ठेवायचं आहे. ह्यापूर्वीही मी तुला अनुग्रह देण्याचा आदेश दिला होता ना, तो शिरोधार्य मानावा. एवढंच बोलून श्री महाराजांची स्वारी अंतर्धान पावली. श्रीगुरूंची नजर शिळेवर स्थिरच होती. त्यांना जाणवलं श्री महाराज जरी दृश्य नसलेत तरी ते वलय मात्र अजूनही स्थिरच होतं. हळूहळू त्या वलयामध्ये श्री महाराजांनी स्थापलेले थोरले श्रीराम प्रभू आदिमायेसह आणि लक्ष्मणांबरोबर स्पष्ट दिसू लागले. श्रीगुरूंनी त्या प्रगट झालेल्या मूर्तींना साष्टांग नमस्कार घातला. हळूहळू त्या मूर्ती सजीव झाल्यात. श्री महाराजांच्या साक्षीनं केलेल्या नामस्मरणामुळे जे दिव्य तेज त्यांना प्राप्त झालं, त्यामुळेच त्यांच्या चर्मचक्षूंना श्री रामरायांच्या परिवाराचं ते अलौकिक दर्शन शक्य झालं. अकस्मात तेथे पवनपुत्राची स्वारी प्रगटली आणि श्रीराम प्रभू परिवारासह त्या हनुमंतांमध्ये विलीन झाले. हनुमंतांच्या दर्शनानं त्यांचे अंतःकरण अगदी सद्गतीत झाले. बुद्धिमतां वरिष्ठम असणाऱ्या अंजनी पुत्रांना साष्टांग प्रणिपात करताच मारुतीरायांनी त्यांच्या मस्तकावर आपला दिव्य हात ठेवला. त्या अलौकिक स्पर्शानं त्यांचं तर भानच हरपलं. सूर्योदयानंतर जेव्हा श्रीगुरूंना जाग आली तेव्हा डोळे उघडताच त्यांच्या आश्चर्याला पारावारच राहिला नाही. ते अर्धपद्मासनाच्या स्थितीत होते आणि त्यांच्या डोक्यावर त्या दिव्य नाग महाशयाच्या स्वारीनं भला मोठा फणा धरला होता. त्यांची जागृत अवस्था बघून नाग महाशयानं त्यांच्या भोवती घातलेलं वेटोळं काढून घेतलं आणि सळसळ करत पुन्हा त्या शिळेमध्ये प्रवेश केला. श्रीगुरूंनी श्रद्धायुक्त अंतःकरणानं त्या शिळेच्या दिशेनं साष्टांग प्रणिपात घातला. स्वयं ब्रह्म असून देखील आदर्श वंदन भक्तीचा वास्तुपाठ घालून देणाऱ्या, गुरुचरणी तल्लीन वृत्ती ठेवून वृत्तीची निवृत्ती अनुभवणाऱ्या, भक्त कल्याणार्थ धराधामी अवतरित झालेल्या माझ्या श्रीगुरूंना आणि श्री महाराजांना माझे कोटी कोटी प्रणाम.